ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत कोरेगावातील प्रख्यात श्री केदारेश्वर दिंडी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान. वारकऱ्यांची अलोट गर्दी. कोरेगाव शहर आणि पंचक्रोशीतील प्रख्यात श्री केदारेश्वर दिंडी सोहळ्याचे शनिवारी सकाळी 10:30 वाजता पंढरपूरकडे प्रस्थान झाले. एक्स येथील सामाजिक कार्यकर्ते दयानंद भोसले आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींचे पूजन करून रथामध्ये विधिवत विराजमान करण्यात आले. यावेळी कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, श्री केदारेश्वर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन तथा माजी नगरसेवक राजेंद्रबुवा बर्गे आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. दिंडी सोहळा प्रमुख हरिभक्त पारायण शिवाजी महाराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी श्री केदारेश्वर दिंडी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करतो. हा दिंडी सोहळा कोरेगाव पंचक्रोशीसाठी पर्वणीच असतो. शनिवारी सकाळपासून श्री केदारेश्वर मंदिर परिसरात वारकऱ्यांची लगबग सुरू होती. दयानंद भोसले आणि राहुलदादा बर्गे यांचे आगमन झाल्यानंतर देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री केदारेश्वर मंदिरातील गाभाऱ्यात पूजन केल्यानंतर श्रींची मूर्ती रथामध्ये विराजमान करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रथपूजन करण्यात आले. आझाद चौक, शिवतीर्थ हुतात्मा स्मारक, रोटरी उद्यान, जुना मोटार स्टँड, पंचायत समिती, सरस्वती विद्यालय, कुमटे फाटा मार्गे दिंडी सोहळा पुढील पुसेगाव मुक्कामासाठी रवाना झाला. यावेळी विविध पक्षातील आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक यावेळी उपस्थित होते. ठिकठिकाणी दिंडी सोहळ्यातील रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. शहरातील विविध संघटना, समाजसेवी संस्था आणि विविध मित्र समूहांतर्फे वारकऱ्यांना फळ वाटप आणि फराळ वाटप करण्यात आले. श्री क्षेत्र जरंडेश्वर पंचक्रोशी आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्याचे कोरेगावात स्वागत. जरंडेश्वर संस्थानचे मठाधिपती महंत धनंजयगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली श्री क्षेत्र जरंडेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर जाणाऱ्या श्री क्षेत्र जरंडेश्वर पंचक्रोशी आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्याचे कोरेगावात स्वागत करण्यात आले. 13 वर्षांची गौरवशाली परंपरा जोपासणाऱ्या या दिंडी सोहळ्यात पंचक्रोशीतील वारकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत. जरंडेश्वर पायथा येथे मठाधिपती महंत धनंजयगिरी महाराज, महंत सुंदरगिरी महाराज, महंत प्रभाकरगिरी महाराज, महंत बजरंगगिरी महाराज, महंत अशोकगिरी महाराज यांच्या हस्ते रथाचे आणि ब्रह्मकालीन सद्गुरू महंत परमपूज्य काळोजीगिरी महाराजांच्या पादुकांचे आणि श्री जरंडेश्वर मारुती प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर दिंडी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. जांबुद्रुक भिवटी असे मार्गक्रमण करत कोरेगावात पालखी सोहळा दुपारच्या भोजनासाठी विसावला. त्यानंतर रात्रीचा मुक्काम भाटमवाडी येथे करण्यात आला. हरिभक्त पारायण साहिल महाराज यादव यांचे कीर्तन झाले. या दिंडी सोहळ्यात पंचक्रोशीतील वारकरी उत्साहाने सहभागी झाले आहेत. कोल्हापूर पुणे कोल्हापूर एक्सप्रेसला मध्य रेल्वेकडून 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ. पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांची वाढती संख्या आणि प्रतिसाद लक्षात घेता मध्य रेल्वेने कोल्हापूर पुणे मार्गावरील दैनंदिन एक्सप्रेसला आता 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पूर्वीच्या धोरणाप्रमाणे ही एक्सप्रेस केवळ 30 जूनपर्यंत धावणार होती. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. मध्य रेल्वेकडून याबाबतची माहिती शनिवारी दुपारी 3 वाजता देण्यात आली आहे. एक्सप्रेस क्रमांक 01023 पुणे कोल्हापूर आणि एक्सप्रेस क्रमांक 01024 कोल्हापूर पुणे ही कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनस ते पुणे जंक्शन या दरम्यान दररोज धावते. या एक्सप्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आता दिनांक 1 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत या कालावधीत दोन्ही मार्गावरील एक्सप्रेसला मुदतवाढ दिलेली आहे. या एक्सप्रेसमधून प्रवाशांसाठी विशेष शुल्कासह संगणकीकृत आरक्षण सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक रेल्वे स्टेशन असून दोन्ही बाजूकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. ही बाब विचारात घेऊन मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. प्रवाशांनी त्याचे स्वागत केले आहे. बैलगाडा क्षेत्रातील विठ्ठलरूपी दशम हिंदकेसरी रुस्तम हिंदकेसरी बकासूर बैलाच्या दर्शनासाठी पायी वारी करणाऱ्या आमिर डांगे याचा कोरेगावकर शौकीनांच्या वतीने सत्कार. प्रख्यात दरबार उद्योग समूहाने घेतला पुढाकार. बैलगाडा क्षेत्रातील असंख्य भक्तांचा विठ्ठल असलेल्या सुसगाव तालुका मुळशी येथील दशम हिंदकेसरी रुस्तम हिंदकेसरी बकासूर बैलाच्या दर्शनासाठी कराड तालुक्यातील गोवारे ते सुसगावपर्यंत पायी वारी करणाऱ्या अमीर डांगे या बैलगाडा शौकीन युवकाचा कोरेगावकर नागरिकांच्या वतीने व कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा
प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी शनिवारी दुपारी 3 वाजता सत्कार करून गौरव केला। बैलगाडा क्षेत्रातील या अभिनव वारीबद्दल संपूर्ण राज्यात उत्सुकता लागून राहिली होती। अमीर डांगे या युवकाने ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता 2.5 दिवसात सुमारे 250 किलोमीटरचे अंतर पार करून नवा विक्रम प्रस्थापित केला। गोवारे तालुका कराड येथील सामान्य कुटुंबातील अमीर डांगे हा युवक बैलगाडा शौकीन आहे। बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर संपूर्ण राज्यात सर्वत्र बैलगाडा शर्यत सुरू झाली। सुसगाव तालुका मुळशी येथील मोहिल शेठ धुमाळ यांच्या बकासूर या बैलाने संपूर्ण राज्यात आपल्या यशाचा झेंडा फडकवत ठेवला आहे। प्रत्येक बैलगाडा मैदान मारणाऱ्या या बकासुराच्या दर्शनाची ओढ अमीर डांगे या युवकाला लागली होती। ज्याप्रमाणे दरवर्षी असंख्य वारकरी विठ्ठलाच्या ओढीने पायी वारी करत पंढरीला जातात, त्याचप्रमाणे आपण बैलगाडा क्षेत्रातील विठ्ठलरूपी बकासूरचे दर्शन घेण्यासाठी पायी वारी करण्याचा निर्धार अमीर डांगे यांनी केला होता। साहजिकच कुटुंबातून विरोध झाला, मात्र सर्वांचा विरोध मोडीत काढत आई वडिलांचा आशीर्वाद घेत अमीर डांगे याने गोवारे येथून गावापर्यंत पायी वारी करण्याचा निर्णय घेतला। बैलगाडी क्षेत्रातील असंख्य शौकीनांनी त्याला पाठबळ दिले। गोवारेतून कराड येथे आल्यानंतर त्याने दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पूजा व आरती केली। त्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर सातारा, आनेवाडी, शिरवळ, खेड, शिवापूर मार्गे पुणे शहरात जाऊन त्याने 2.5 दिवसात 250 किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला आणि सुसगावात जाऊन बकासुराचे दर्शन घेतले। त्याला पाहून बकासुराच्या डोळ्यात देखील पाणी आले। त्याने आपला उजवा पाय अमीर डांगे याच्या पायावर ठेवत आशीर्वाद दिला। यावेळी ग्रामस्थांनी टाळ्यांचा कडकडाट करत शुभेच्छा दिल्या। बैलगाडा क्षेत्रातील प्रमुख मान्यवर असलेल्या कोरेगावातील दरबार उद्योग समूहाचे प्रमुख प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांना अमीर डांगे याच्या पायी वारीची माहिती मिळाली। त्यांनी त्याला आपल्या हॉटेल दरबारवर बोलावून घेत कोरेगाव तालुक्यातील बैलगाडी शौकीनांच्या वतीने सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या। अमीर डांगे याने पायी वारीत आलेले अनुभव कथन केले। यावेळी गणेश गोळे, यशराज बर्गे, प्रदीप देशमुख, आकाश बर्गे, आकाश साळुंखे, नाना मोरे, ज्ञानबा पाटील, बंडू प्रधान या दरबार समूहातील कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होता। तिथं नवले बीचवर एक कार्यकर्ते मला भेटले की तुझा पाय दाखव। त्यांनी माझा पाय बी चोळला, की पाय चोळत रडत होते। बाळा मी असा खूप वयस्कर लोक होते। तिथनं गेलो चांदी चौकात भरपूर गरीब झाली। ते औषध होते त्यांनी मला दिले की मी एक घास खाल्ला नव्हता। आदल्या दिवशी जेवण केलं होतं हॉटेलला, म्हणजे जे हॉटेल आहे बकासूरचे राहते तिथं जेवण करून मी जेवलो की माझं संपलं असं माझं डोकं होतं। पण 2 दिवस मी काय थोडी एक चपाती किंवा एक भाकरी खात होतो। तिथून पुढं सुसगावात गेल्यानंतर सर्वांनी सत्कार सगळ्यांचे जे जे बघितलं बरोबर खूप आनंद झाला। सुसगावमध्ये गेल्यानंतर नासाहेबराजाचं दर्शन घेतलं। मामा सगळे मोहितचे त्यांची फॅमिली सगळे माझ्या माता बहिणी तिथं आले, त्या सगळ्या खूप रडले माझ्यासाठी की असा विठ्ठल बघितला की जे विठ्ठलची वारी तिकडं चालू आहे आणि माझा विठ्ठलची वारी इकडे यायला लागल्या। की मला वारकऱ्यांनी एवढा सपोर्ट केला की वारकऱ्यांनी तिथं जाईल तुम्हाला वारकऱ्यांनी बाळा आम्ही विठ्ठलाकडे निघाले आणि तू आमच्या विठ्ठलाकडे निघालाय, तू दमानं जा, जिथं अडचण पडत वारकऱ्यांनी मला 100-200 सर्व लोकांनी मला मदत सगळ्यांनी भरपूर मदत केली मला। असं नाही की हे नाही केलं, पण सर्वांनी खूप धन्यवाद केलं। मी तिथं 11:15 वाजता दर्शनापाशी पोहोचलो, दर्शन घेतलं नासापर्यंत। तिथून गोट्या गेलो, डॉक्टर मोहिल होता, त्यांच्या डोळ्यात बघून जी बकासूर त्यांनी माझं पाय बी धुतलं। खरोखर त्यांनी माझी अतिशय सेवा अतिशय चांगली केली। तिथून बकासूरच्या आपल्या देवापाशी गेलो तर बकासूरच्या अक्षरशः डोळ्यात मी पाणी बघितलं आणि जेव्हा मी दर्शन केलं त्यानं मला उजवा पाय ठेवून मला त्यानं आरशात दर्शन दिलं। आणि तिथून पुढं जे अख्ख्या महाराष्ट्राची चर्चा झाली की अमीर डांगे कोण आहे, तिथून पुढं सगळी मला ओळखायला लागली आणि खूप मराठा अख्ख्या महाराष्ट्रानं मला प्रेम दिलं। आज दादांनी खरोखर आज मला दादांनी बोलवलं की माझं पाय लागणं म्हणजे खूप महत्त्वाचं होतं की नक्की मला किती जणांपासून कॉल आलं दादा आज तुमच्या मी 3 दिवसाचा प्रवास करतो की प्रत्येकाला मी भेटेल जातो। आज आता तुम्ही मला बोलवलं, खरोखर तुमचं मनापासून मी धन्यवाद देतो। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण बस स्थानकावरील वाहतूक व्यवस्थेत 2 दिवस बदल। शहरातील विविध ठिकाणांवरून बसेस होणार मार्गस्थ। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा शनिवारी तरडगाव येथून प्रस्थान करणार असून तो सायंकाळी फलटण मुक्कामी येणार आहे। वारकऱ्यांबरोबरच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या फलटण बस स्थानकावरील वाहतूक व्यवस्थेत शनिवारी आणि रविवारी बदल करण्यात आला आहे। शहरातील विविध ठिकाणांवरून बसेस मार्गस्थ होणार आहेत। फलटण
तालुक्यातील प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। याबाबत फलटण आगारातून शनिवारी सकाळी 9 वाजता माहिती देण्यात आली। फलटणमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा असल्याने फलटण बसस्थानकामधील बस सेवा अन्य फीडिंग पॉईंटवरून सोडण्यात येणार आहेत। तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक नियोजन बदलण्यात आले आहे। मुधोजी कॉलेज शेजारी असलेल्या जिनिंग पॉईंट येथून सातारा, पुणे, मुंबई, लोणंद आणि पुसेगाव मार्गावरील बसेस सोडण्यात येणार आहेत। शिखर शिंगणापूर रस्त्यावरील कोळकी पॉईंटवरून दहिवडी, शिंगणापूर, पंढरपूर, गिरवी आणि धुमाळवाडी या मार्गावर बसेस सोडल्या जाणार आहेत। गोविंद दूध डेअरी या पार्किंग पॉईंट बसस्थानकावरून पंढरपूर, आसू, गुणवरे, लातूर, अक्कलकोट या मार्गावर बस मार्गस्थ होतील, तर सोमवारपेठ येथील फिरंगाई देवी मंदिर येथून पॉईंटवरून मलकापूर, बुलढाणा, शिर्डी आणि बारामती या मार्गावर बस मार्गस्थ होतील असे सांगण्यात आले आहे। जिंती नाका पॉईंटवरून वडगाव, साखरवाडी, जिंती नाका या मार्गावर बसेस मार्गस्थ होणार आहेत। शहरातील ठिकठिकाणी करण्यात आलेल्या पॉईंटवरून एसटी बस सेवा सुरू राहणार आहे। प्रवाशांनी याची नोंद घ्यावी आणि ज्या ते फीडिंग पॉईंटवरून आपला प्रवास सुरू करावा असे आवाहन करण्यात आले आहे।